नमस्कार, रामकृष्णारी राम राम. या रखरखत्या उन्हामध्ये सराटी आंतरवाली या ठिकाणी जरांगे पाटलाचा परत मराठा मोर्चा किंवा मराठा उपोषण हे आंतरवालीमध्ये सुरू होणार आहे आणि ते या उन्हामध्ये असणार आहे अशा बातम्या आल्या. आणि आज 29 तारीख उद्यापासून मोर्चा आहे. आता या ठिकाणी चर्चा ही त्या मोर्चाची नाही, चर्चा ही एका दुसऱ्याच गोष्टीची आहे. आपल्याला या सगळ्या विषयावरती आज बोलायचं आहे. आणि तुम्हाला एक सगळ्यांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा, झालं असं 30 तारखेला, समजून घ्या तारखा बघा. 30 तारखेला आंतरवाली इथं उन्हामध्ये मोर्चा ठेवलेला आहे. आता त्या मोर्चामध्ये वरून ऊन आहे, छत कुठलंच नाही, परत उपोषण. यामध्ये अशा उन्हामध्ये कुठलीही गोष्ट वाळून जाते किंवा ते डिस्ट्रॉय होते उन्हामुळं. आणि अशामध्ये आव्हान हे पाटलाने केलंय. ते आव्हान काय होतं, जे मुंबईमध्ये मोर्चा गेला होता त्यातून गुलाल उधळून जे मराठे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपापल्या घरी गेले होते. आता पुरा हो, मी सही करू का किंवा तुम्हाला हे जी आर मान्य आहे का म्हणणारे पाटील, आणि शेवटी आरक्षण घेऊन दाखवलंच म्हणून परतणारे पाटील, आणि संबंध महाराष्ट्रातील मराठा तरुण हे पूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय. पण त्या काळामध्ये ज्या गोष्टीची मागणी केली होती ती मागण्याची पूर्तता सरकारनं त्यावेळेस जाहीर केली, त्या सगळ्या अटी मान्य केल्या. ते सातारा गॅजेट असेल, काय असेल. मग या ठिकाणी एक मुळात एक मागणी होती, मला त्याविषयी थोडंसं बोलायचंय आणि त्या पुढलं एक ट्विट ते तुम्हाला सांगायचं आहे. बघा, आता एक मागणी अशी होती की सर्वांवरील जे गुन्हे होते हे गुन्हे मागे घ्यावे. आंदोलनाच्या माध्यमातून जे काही घटना घडल्या ते गुन्हे सगळे मागे घ्यावे ही मागणी होती. आता एक महाराष्ट्रातील एक महाराष्ट्रीय नागरिक म्हणून एक संविधानाचा एक पाईक म्हणून बघा, गुन्हा हे कुठलाही असो, जर समजून घ्या यातील जे दखलपात्र गुन्हे नाहीत, जाळपोळ असेल, हाणामारी असेल, ज्याच्या माध्यमातून सार्वजनिक वस्तूला हानी पोहोचली आहे, जर यातील जर गुन्हे मागे घेतले तर एक मॅसेज असा जाईल, आंदोलन चालू करा, आंदोलन करा, काहीही होऊ द्या, काही जाळपोळ करा, कोणालाही मारा, काहीही तोडा, कसंही ध्वंस करा, सार्वजनिक वस्तूचा नाश कसाही करा, काही फरक पडणार नाही. शेवटी आपण उपोषण करून हे सगळे गुन्हे मागे घ्यायला लावू. एकूणच जी क्रिमिनल ऑफेन्स आहेत ते सगळे या ठिकाणी पायधुळी मिळवले जातील. म्हणून या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, जे खरंच गंभीर गुन्हे आहेत ते मागे घेत नाहीत, जे गुन्हे आहेत नॉमिनल आहेत ते गुन्हे सगळे मागे घेतील. आणि जे गुन्हेगारी प्रवृत्तीमधून गुन्हे आहेत ते गुन्हाच आहे, तो कोणी असो, कारण भारतीय दंड संहिता हे सर्वांसाठी सारखीच आहे. मग हे असे गुन्हे कसे मागे घ्यायचे, ज्या ठिकाणी सगळं घडवून आणलं गेलंय तिथे गुन्हे मागे घेणे म्हणजे एक निव्वळ या सगळ्याचा अपमान होईल. आता एक ट्विट आले, ते ट्विट असं होतं, प्रसाद लाड यांनी एक ट्विट केले आणि ह्या ट्विट चर्चा खूप चालू आहे. त्यामध्ये ते ट्विट, त्या खालचे दोन फक्त कमेंट हे महत्व वाचून दावायचे. बघा, दादा मी येतोय, शब्द पाळायला येतोय, प्रसाद लाडचं हे ट्विट सध्या व्हायरल झाले. दादा मी येतोय, शब्द पाळायला येतोय, सोबत उपसमिती अध्यक्षाला घेऊन येतोय. म्हणजे हे मंडळी आहे, सामंत साहेब असतील, उदय सामंत साहेब असतील, किंवा आपले सर्व असतील, ह्या सगळ्या जिवकी पाटील असतील, किंवा हे असतील, ह्या सगळ्याला घेऊन मी तिथे येतोय. आणि पण एक भाऊ म्हणून मला शब्द हवा आहे. या तापलेल्या उन्हात स्वतःला त्रास करून घेऊ नये, स्वतःचे पाय आणि अंग पुळवून घेऊ नये. मुळात उपोषणच आता प्रकृतीला झेपणार नाही. आपल्या अपेक्षा पूर्तीसाठी आम्ही येत आहोत आणि विखे पाटील साहेब सोबत येत आहेत. आपल्या मराठा समाजासाठी येतोय आम्ही आणि येतोय. आपल्या मराठा समाजाला तुमची गरज आहे एवढं तुझ्या भावाचं सांगणं आहे. आपल्या मराठा समाजाला तुझी गरज आहे, हे असं त्यांचं ट्विट आहे. खाली लिहिलेलं आहे, तुझा मराठा बंधू प्रसाद लाड. हे आहेत आपल्या भाजपचे एक आमदार. आणि या मागच्या काळामध्ये
जर कोणी समन्वय साधला असेल तर हे 3-4 लोक होते. उदय सामंत जे असतील, विखे पाटील साहेब असतील आणि लाड साहेब असतील. यांचं हे जे होतं ट्विट. आता पहिलं आपण ह्या ट्विट खालची एक मजेदार कमेंट बघूया. त्यापूर्वी एका युजरनं सांगितलंय की लाड साहेबांचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी येत आहे. खरंच लाड साहेब तुम्ही या आणि दादांना उपोषण थांबवा. समाजाला दादांची खूप गरज आहे. तो माणूस खूप वेगळा आहे. आणि त्या खालची एक कमेंट आहे. ही कमेंट तुम्हाला वाचून द्यावाची होती. भर रस्त्यात बस उपोषणाला, उन्हात बस, पाणी पण पिऊ नकोस, यांचं काही ऐकू नकोस, बिनधास्त बस उपोषणाला. आपला हितचिंतक ओबीसी माणूस. आता हे 2 ट्विट होते. त्यातलं जो लास्ट होतं ट्विट, उन्हात बस, तुला कुणीही काय सांगेल लोकांचं ऐकू नको, आपल्याला आपली उद्दिष्टपूर्ती पूर्ण करून घ्यायचं आहे, आपल्याला जे पाहिजे ते मिळवून घ्यायचं आहे. बघा तुम्हाला गोष्ट कळली का, ज्याच्या माध्यमातून वारंवार पाटील बरोबर एका मोसम मध्ये आपलं उपोषण काढतात आणि हे उपोषण प्रसाद लाड असतील, विखे पाटील सावंत या तिघांनी हे हाणून पाडलेलं आहे. आता हे ट्विट होतं, हे ट्विट सांगतंय की फक्त तुम्हालाच या सगळ्याची गरज नाही, आम्हालाही एक मराठा म्हणून ह्या सगळ्यांची गरज आहे, तुमची गरज आहे. तुमचं आमच्याविषयी मत काही असेल, तुम्ही आमच्या मुख्यमंत्र्याला शिवाय घाला, तुम्ही गृहमंत्र्याची आयमाय काढा, तुम्ही कुणाला काही बोला, पण तुम्ही शरद पवारांना तुमच्यामध्ये ही किती एनर्जी आहे म्हणा, हे काही असो, पण मराठा समाजाकरता आम्ही ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही तुमची चर्चा घेऊ आणि तुमची आम्हाला गरज आहे. हे ट्विटनं हे सगळं काही नेरेटिव्ह आहे. हे नेरेटिव्ह एकीकडं आणि हे ट्विट एकीकडं. आता ह्या ट्विटच्या माग जे मागून जे गोष्टी प्रोड्यूस होतात त्या माग कोण असेल तुम्हाला परत सांगायची गरज नाही. पण हे आंदोलनाच्या माध्यमातून नेमकं महाराष्ट्राला एक नवीन वळण द्यायचा प्रयत्न मित्रांनो चालू आहे का, हा एक मला प्रश्न पडतो. आता समजून घ्या, ह्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्याही तर जरांगे पाटील परत मुस्लिमासाठी रस्त्यावरती बसतील, परत ते शासनावरती दबाव आणतील. मराठ्यांना मिळालं, आता मुसलमानांना द्या. कारण आरक्षण हे धर्मावर नसतं, आरक्षण जातीचं असतं, मागासवर्गीयाचं असतं. पण ते मुद्दा हा लावून धरणार. तुम्ही आज लिहून घ्या की ह्या 2-3 महिन्यामध्ये परत नवीन उपोषण, नवीन आंदोलन, तर ही पाटील धरणार मुस्लिम समाजाकरता. काळ्यावरची पांढरी रेग आहे. कारण हे सगळं थांबणार नाही मित्रांनो. हे फक्त भाजप सरकारला अडचणीमध्ये आणण्यासाठी, भाजपला फक्त टार्गेट करण्यासाठी आणि खास करून देवेंद्र फडणवीस नावाच्या ब्राह्मण मुख्यमंत्र्याचा काटा त्या पदावरून काढण्यासाठी हे सगळं चालू आहे. हे धडधडीत आंध्र्याला सुद्धा दिसल. हे सगळं राजकारण गुंफलं गेलंय. हे सगळं टार्गेटिव्ह सिलेक्टिव्ह पीपलसाठी चालू आहे, तर काहीच नाही. फक्त ह्या ट्विटनं सगळे नेरेटिव्ह एक बाजूला केलेत आणि शासन कटिबद्ध आहे, शासन आपला शब्द पाळणार हे ठणकावून सांगितलंय. आणि खास करून जे एक तुम्हाला गोष्ट सांगितली मधली की जे क्रिमिनल ऑफेन्स आहेत, जे काही गोष्टी लोकांनी केले त्या आंदोलनाच्या माध्यमातून, आंदोलनाला पुढे करून ते गुन्हेच आहेत. असे गुन्हे जर शासनाने खारिज केले, काढून टाकले, तर ध्यान ठेवा कुठलंही आंदोलन येईल आणि कुठलंही आंदोलन हिंसकच होणार. त्यांना माहिती आहे आपण अजून एक आंदोलन करू, सगळे गुन्हे माफ करून घेऊ. यावरती एक सकारात्मक विचार करावा. आणि तुम्हाला सगळं हे प्रकरण कसं वाटलं खाली कमेंट करून नक्की सांगा. सांगायला विसरू नका. नमस्कार.